साठी हे सगळे मंडळी सक्षम आहेत. अजिबात तुम्ही काळजी करायची नाही. जिथं गरज पडेल तुम्हाला कधी पालिकेची नोटीस आली मला फक्त 4 तास अगोदर फोन करा. तुमचं घर पडू देणार नाही. कायद्याच्या चौकटीत त्यांना परत पाठवून देईल. आजपर्यंत यांनी आम्हाला नोटीस दिली त्या जनतेला. आता आपण यांना देतो. मी सोमवारी या पालिकेचा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, चीफ सिटी इंजिनियर आणि सर्व 8 वॉर्ड ऑफिसर यांना आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्टची नोटीस देणार आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. कोर्टाचे आदेश काय, तुम्ही करताय काय? कोर्टाचे आदेश जाणून तुम्ही जर गरिबांची घरं पाडत असाल तर तुमचा शेवट हा एरवड्यात असला पाहिजे आणि तो आम्ही कायद्याने करून दाखवू. ज्यांनी ज्यांनी मर्यादेपेक्षा जास्त कमवलंय त्याची चौकशी करण्याचा अधिकार जनतेला आहे. आपण ईडी लावू शकतो, आपण अँटी करप्शन लावू शकतो, इन्कम टॅक्सची चौकशी होईल. तुम्हाला सांगतो भ्रष्टाचार राज्य कसा चालतो. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की आयुक्ताचं घर पालिकेच्या जवळ कसं काय असतं. न्यायला येण्याला जवळ पडलं पाहिजे. काय माणसं नाही काय असतील ती कागदपत्र जवळ पडली पाहिजे. कोणत्याही महापालिकेच्या आयुक्ताचं घर 1 किलोमीटरच्या रेंज मध्ये असण्याचं कारण असं की पालिकेच्या आयुक्ताला महिन्याचा प्रवास भत्ता फक्त 5,400 रुपये असतो. किती? 5,400 रुपये. ह्या तरुणेकरांनी इनोवा गाड्या घेतल्या फिरायला, त्याची बिलं 1,80,000 आपण. ह्या इनोवा तुमच्या नाही, त्या जनतेच्या आहे. अशा भ्रष्टाचाराचा आकडा जर पकडला तर 15,000 कोटीवरती गेलेला आहे. तो सुद्धा आपल्याला उकरून काढावा लागेल. कारण 15,000 कोटीचा घोटाळा म्हणजे तुमच्या प्रत्येकावर 3 लाख रुपयाचं कर्ज केलेलं यांनी